मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारचं उद्यापन कसं झालं ते सांगते. त्याआधी इथेच पहा माझी देवीच्या पूजेची मांडणी सर्व काही झाली. त्यानंतर ताट रेडी करून ठेवलं. फूल, पुस्तक, साखर, केळी आणि टिकल्यांचं पाकीट. त्यानंतर पुस्तक वाचून घेतलं. 5 मुलींना म्हणजेच 5 कुमारिकांना हळदी कुंकू लावलं. त्यांना फूल, पुस्तक, टिकल्यांचं पाकीट आणि केळी, एक फळ असं काही दिलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. मी माझ्या मैत्रिणींच्या घरीसुद्धा हळदी कुंकवाला गेली होती, कारण सगळ्यांचेच आज उद्यापन होतं देवीचं शेवटचा गुरुवार असल्यामुळे आणि त्याही माझ्या घरी आल्या होत्या. पण फक्त मी एवढंच शूट घेतलेलं होतं. त्यानंतर तुम्हाला सांगते, आज मी नैवेद्यामध्ये श्रीखंड बनवलं होतं. मस्त असं बदाम पिस्ता घालून खूप छान टेस्टला झालं होतं आणि स्वयंपाकही खूप छान झाला. देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि ओटीही भरली होती देवीची मी. असा होता माझा आजचा स्वयंपाक. चला तर आजची रांगोळीसुद्धा दाखवते. देवासमोर, तुळशीसमोर छान दिवा लावला होता. असं काहीसं झालं सेलिब्रेशन. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.